लोहा तालुक्यातील हरबळ या गावामध्ये आजही मृत्यू झाल्यावर तारेवरची कसरत करावी लागते। या गावात स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नाही, जागोजागी चिखल खड्डे असून नळ योजना आणि घरकुल योजनेचा खेळखंडोबा झालेला आहे। जलजीवन मिशन अंतर्गत अर्धवट काम करूनही आजही लोकांना शुद्ध पाणी मिळत नाही। 4 वर्ष उलटून गेले, परंतु आजही या गावांमध्ये ग्रामसभा झालेली नाही, असं प्रत्यक्ष गावकऱ्यांनी म्हटलं आहे। यावेळी न्यूज मराठीची टीम पाहणी करण्यासाठी गेली असता हे गाव आजही मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याचे न्यूज मराठी टीमच्या निदर्शनास आले आहे। तर नांदेड जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या बाबीकडे गंभीरतेने लक्ष द्यावे अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे। आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मोहम्मद रफिक यांनी। काही मूलभूत सुविधा काहीच नाही आमच्या गावामध्ये, फक्त गावाला की नाही यायचा, निधी आणायचा, तिकडेच उतरून खायचा, तेच फक्त चालू आहे। सरपंच एसी समाजाची महिला आहे आणि उपसरपंच हे ओपनच आहे। तर उपसरपंचाच्या हातामध्ये पूर्ण सह्या करायचा अधिकार आहे। त्या सरपंचांना अधिकार दिलेला आहे सह्या करायचा आणि स्टॅम्प त्यानंच मारायचा, दुसरं काही नाही। एकाला कोणाला म्हणायचं हे मजा होय, मजा पार्टीचा होय, त्याच्या पार्टीचा होय, याला सही द्यायची नाही, त्याला सही द्यायची नाही। काल परवा मला घरकुल आलेला आहे, घरकुल माझं ओरिजिनल घरकुल आलेलं आहे, तरी मला घरकुल बांधायची इच्छा माझी आहे। तर मी ग्रामसेवकाकडून ना हरकत प्रमाणपत्र आणलं आणि नमुना नंबर 8चा उतारा पण आणला, त्याची घरपावती सुद्धा आणली। तरी सरपंचाकडे गेल्याच्या नंतर सरपंच म्हणतो तू घरपट्टी ग्रामसेवकाकडे कसं का भरलास? शासकीय कर्मचारी हे ग्रामसेवक आहे। माझे नाव रामदास दिगंबर शिंदे, वार्ड क्रमांक 1 मध्ये राहतो मी। या ठिकाणी मेन जे रस्ता आहे त्या ठिकाणी नळाची पाईपलाईन दिलेली आहे, पूर्ण उघडी आहे। नळ लावला की पाणी गळते, नळ लावला की पाणी वाटेमध्ये नळामध्ये जात नाही, रस्त्याने पाणी येते। हे सरपंचाचं मेन काम आहे। सरपंचाने एवढं काम नळ फक्त बिल घ्यायपुरतं उचलून केलेलं पाईपलाईन, बाकी सगळं पाण्याचं रस्त्याचा नाश झालेला आहे। आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला पोहोचलेली श्री क्षेत्र शेगाव येथील संत गजानन महाराजांची पालखी 10 जुलैला पुन्हा शेगावला जाण्यासाठी परतीच्या मार्गाने निघाली। तर या परिक्रमेत ही पालखी विदर्भाचे प्रवेशद्वार असलेल्या मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे मुक्कामी होती। यानंतर हा मुक्काम आटोपून पालखी किनगाव राजाकडे प्रस्थान झाली। किनगाव राजा येथे पालखीचे आगमन झाल्यानंतर प्रसन्न वातावरणात परिसरातील भाविक भक्तांकडून पालखीची पूजा करण्यात आली। यानंतर गावकऱ्यांच्या वतीने पालखीतील वारकऱ्यांसाठी किनगाव राजा पोलीस स्थानकांच्या परिसरात जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती। या गावामध्ये हा पालखी सोहळा अतिशय उत्साहाने पार पडला। आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी बाळासाहेब कुटे यांनी। वाशिमच्या जिल्हाधिकारी एस भुवनेश्वरी आणि रिसोडच्या तहसीलदार तेजनकर यांनी प्रशासकीय स्तरावर दिनांक 23 जुलैला वाकद आणि मोप मंडळातील गावांमध्ये शेती पिकांच्या नुकसानीची पाहणी करून संबंधित मंडळ अधिकाऱ्यांनी तलाठी यांना पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत। दिनांक 21 आणि 22 जुलै रोजी झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे आलेल्या महापुराचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात घुसल्यामुळे सोयाबीन तसेच इतर पिकांचे अतोनात नुकसान झाल्याचे मोठ्या प्रमाणात पीक खराब झाले आहे। यावेळी अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये साचलेले पाणी घाण स्वतः जिल्हाधिकाऱ्यांना तहसीलदारांना दाखविले। त्यामुळे तहसीलदार तेजनकर यांनी नैसर्गिक आपत्तीमध्ये सापडलेल्या बळीराजाला शासनातर्फे तरतूद असलेल्या निधीमधून तातडीची मदत करून द्यावी आणि तात्पुरता दिलासा द्यावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे। तर नैसर्गिक आपत्तीसह प्रशासकीय निर्दयतेला सामोरे जावे लागत असेल तर शेतकऱ्यांचे सरकार म्हणून घेण्याचा काय अधिकार आहे? तर कृषी प्रधान देश म्हणतात तो हाच का, असा प्रश्न शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना पडला आहे। आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी। बुलढाणा जिल्ह्यातील शिवणी आरमाळ येथे स्वाती नागरे यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण 4थ्या दिवशी देखील सुरूच आहे। मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात दिलेल्या दत्तक शिक्षणाच्या आश्वासनाची अंमलबजावणी न झाल्याने प्रशासनाच्या दिरंगाईमुळे त्यांनी या आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे। स्वर्गीय कैलास नागरे या युवा शेतकऱ्याने पाण्यासाठी जीव दिला, पण सरकारने त्यांच्या मृत्यूनंतर दिलेली आश्वासनही हवेत विरले। त्यांच्या सुसाईड नोटमधील मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने अखेर पत्नी
स्वाती नगरे यांना उपोषणाचा मार्ग पत्करावा लागला। तर चौथ्या दिवशीच्या या उपोषणामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक झाली असून त्यांचं वजनही कमी झालंय। असं असूनही प्रशासनाने कोणतीच दखल घेतलेली नाही। जर पुन्हा एक बलिदान घ्यायचं असेल तर मीही तयार आहे, अशी संतापजनक प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे। आज या उपोषण स्थळी जयश्री शेळके, माजी आमदार तोताराम कायंदे, भगवानराव मुंडे, बालाजी सोसे, समाधान शिंगणे, गजानन पवार यांसह अनेक राजकीय आणि शेतकरी नेते उपस्थित होते। तर शेतकऱ्यांच्या मुलांचे भविष्य फक्त घोषणांवर चालवायचे का, असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला। आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी। माझी मोठी मुलगी 12वी झाली, तिची नुसती तिला इंजिनियरसाठी ॲडमिशन घ्यायचे आणि दुसरा मुलगा 9वीला जातोय आणि तिसरी मुलगी 5वीला जाते। तर त्यांच्या प्रायव्हेट क्लासेस असन, स्कूल फी, बस असन, इतर खर्च, दवाखाना वगैरे हॉस्टेलवर ठेवावं लागतात। तर त्यांचा इतर खर्च मी कुठून करायचा? त्यांचे वडील होते तर ते पूर्ण खर्च करायचे, ते खाजगी शाळेत करायचे आणि मी आता ॲडमिशन सरकारी शाळेमध्ये घेतली कारण माझ्याकडून तेवढा खर्च पेलवत नव्हता म्हणून। आणि मुलांचे 8वी पासून तर शिक्षण 10वी पर्यंत मोफतच आहे, 5वी ते 10वी पर्यंत, पण खरा खर्च तर 10वी पासून समोरच लागतो ना। तर माझी एवढीच मागणी आहे की शासनाने पालकत्व स्वीकारलं तर त्याचं व्याख्या काय आहे करायला पाहिजे होता आणि मुख्यमंत्र्यांनी दिलेले शब्द हवेत राहिले असं म्हणायला लोकांना भाग पडू नये म्हणून या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या शब्दाला त्यांनी जाणावं आणि या कुटुंबाला 100% या ठिकाणी शिक्षणासाठी आणि त्यांच्या आरोग्यासाठी, त्यांच्या नोकरीचा काही प्रश्न असेल तोही सुद्धा या ठिकाणी सरकारने सोडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करावा। या जिल्ह्यातील मी आमच्या सिंदखेडच्या मतदारसंघाचे आमदार आणि जिल्ह्याचे खासदार साहेबांनी याकडे लक्ष घातलं पाहिजे कारण आजचा उपोषणाचा 3रा दिवस आहे। मला माहिती मिळाली की आज त्यांचं 2-2.5 किलो काहीतरी वजन कमी झालं, म्हणजे त्यांची आज प्रकृती खालवलेली आहे। जर भविष्यामध्ये जर यांच्याकडे उपोषणाकडे प्रशासनाने जर लक्ष दिलं नाही तर उद्या 24 तारीख आहे, आम्ही उद्याच्या दिवस शेतकरी योद्धा कृती समितीच्या वतीने आम्ही या ठिकाणी त्यांचा वेळ प्रशासनाला विनंती करतो, आम्ही तुमच्याकडे अजून एक 12 घंटे वेळ आहे, पण 25 तारखेला या सिंदखेड देऊळगाव तालुक्याच्या तहसीलदार मॅडमच्या दारामध्ये जाऊन आम्ही या ठिकाणी बांगड्या फोडण्याचं काम या तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये आम्ही करणार आहे। हे प्रश्न या स्वाती नगरे यांना पडलेला आहे, त्यांच्यामुळं त्यांचं म्हणणं आहे की यामुळे मी हा उपोषणाचा मार्ग स्वीकारलेला आहे आणि त्यांनी अगदी त्या आपल्या उपोषणावर ठाम असून त्यांचं म्हणणं आहे मला बलिदान जरी द्यायची वेळ आली तरी मी बलिदान द्यायला तयार आहे, पण मी माझा हक्क घेतल्याशिवाय थांबणार नाही। मी रघुनाथ आघाव, न्यूज मराठी 24/7 साठी शिवनी आरमाळ, बुलढाणा। 21 जुलैला लोणार तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस झाला, परंतु बीबी महसूल मंडळ अंतर्गत असलेले वझर आगाव, भुमराळा, कासारी, येवती आणि इतर भागांमध्ये झालेल्या नुकसान निकषांच्या फेऱ्यात अडकले आहेत। पर्जन्यमापक यंत्र बीबी येथे आणि या गावांमधले अंतर जवळपास 15 ते 20 किलोमीटर असल्यामुळे ही गावे निकषाच्या फेऱ्यात अडकली आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरून आज त्यांनी लोणार तहसीलदारांना सोमवार दिनांक 28 जुलैपर्यंत या शेती पिकांच्या नुकसानी पंचनामे नाही केले तर आमरण उपोषण करू असा इशारा दिला आहे। आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी। एखाद्या ठिकाणी पाऊस पडला आणि त्या ठिकाणी पर्जन्यमापक यंत्र आहे आणि त्या ठिकाणच्या लोकांना लाभ मिळतो, परंतु ज्या ठिकाणी पाऊस पडतो त्या ठिकाणच्या नदीला कधी पूर येत नाही, समोरच्या गावांना त्याचा फटका बसतो। याच पद्धतीनं या लोकांचं नुकसान झालेलं आहे। शासनानं निश्चितच या बाबतीची योग्य ती अशी दखल घेतली पाहिजे आणि या सर्व शेतकऱ्यांना, बाधित शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत कशी देता येईल याविषयी प्रशासनानं सुद्धा पुढाकार घेऊन यांचे अश्रू पुसण्याचं काम केलं पाहिजे, असं एक सामान्य नागरिक म्हणून माझी विनंती आहे। 21 जुलै रोजी लोणार तालुक्यात झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे झालेल्या नुकसानाचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याच्या मागणीसाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन करण्यात आले। यावेळी त्यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या रमी खेळण्याच्या वर्तणुकीबद्दल देखील निषेध व्यक्त करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे बुलढाणा जिल्हा कार्याध्यक्ष नरेश शेळके, जिल्हा उपाध्यक्ष सदानंद पाटील तेजनकर, तालुका अध्यक्ष संदीप पाटील, मापारी डॉक्टर भास्कर यांसह इतर मान्यवर देखील उपस्थित होते। आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी। अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष आपल्या आज आपण या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आले आहात, तर कशा बाबतीत देण्यासाठी आले आहात? दिनांक 21 रोजी
लोणार तालुक्यामध्ये जी अतिवृष्टी त्या ठिकाणी झाली आणि निश्चितच या अतिवृष्टीमध्ये अनेक शेतकरीचं मोठं नुकसान या प्रमाणात या ठिकाणी झालेलं आहे. सगळे अनेक शेतकऱ्यांची शेती त्या ठिकाणी खरडून गेली, पूर्ण पीक सुद्धा त्या ठिकाणी वाहून गेलं आणि बरेच जीवित सुद्धा हानी या ठिकाणी झालेली आहे. आणि आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं या ठिकाणी तहसीलदाराच्या मार्फत शासनाला निवेदन या ठिकाणी देतो आहोत की किमान 50,000 रुपये हेक्टरी मदत शासनाला सरसकट शासनाने शेतकऱ्याला त्या ठिकाणी द्यावी आणि जे खरडून गेलेले आहे त्याची अतिरिक्त मदत त्याचे पंचनामा करून सुद्धा त्या ठिकाणी द्यावी. आणि मोताळा आपलं लोणार तालुक्याच्या वतीनं आम्ही हे सुद्धा शासनाला त्या ठिकाणी निवेदन देत आहोत की जे जुगार खेळणारा जो कृषी मंत्री आहे त्या कृषी मंत्र्याची आपण तत्काळ हकालपट्टी त्या ठिकाणी करावी. एकीकडे शेतकरी मरत असताना हा मात्र सभागृहात शेतकऱ्याची बाजू लावायची तर रमी मोबाईलवरती त्या ठिकाणी खेळतो आणि त्यावरती जुगार खेळतो असा कृषी मंत्री या राज्याला आतापर्यंत मिळाला नव्हता. या कृषी मंत्र्याची तत्काळ हकालपट्टी करावी. सभागृहामध्ये पत्ता खेळायचा जर असेल तर त्यांचा राजीनामा घेऊन त्यांना पत्ता खेळण्यासाठी वेळ दिला जावा. तर या आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या संतप्त प्रतिक्रिया. मी रघुनाथ आघाव, न्यूज मराठी 24/7 साठी लोणार, बुलढाणा. नांदेड जिल्ह्याची संपर्क प्रमुख हे शिवसेना संपवण्याचा प्रयत्न करत असून काल रात्री झालेल्या प्रकरणांमध्ये मी हस्तक्षेप करत प्रकरण सोडवण्याचा प्रयत्न करत असताना माझा कुठलाही दोष नसताना देखील त्यांनी माझी पक्षातून हकालपट्टी केली. माझ्यावर त्यांनी अन्याय केला असून पक्षश्रेष्ठींकडे न्याय मागणार असल्याचं शहराध्यक्ष गौरव कोटगिरी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी बबन थोरात पैसे देऊन पद वाटप करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यांचं न ऐकता मागील विधानसभा निवडणुकीमध्ये मी एकनाथ पवार यांचा प्रचार केल्यामुळे आणि काल झालेल्या बंडू खेडकर आणि बबन थोरात यांचा वाद मी सोडवण्याचा प्रयत्न करत असून सुद्धा कुठलाही दोष नसताना बबन थोरात यांनी मला पक्षातून काढून टाकलेला आहे. परंतु मी बाळासाहेबांचा जुना शिवसैनिक असून बाळासाहेबांच्या शिवसेना वाढीसाठी प्रयत्न करणार आहे. माझ्यावर झालेल्या अन्यायाबाबत मी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन बबन थोरात यांनी जे काही पैसे घेतले आणि धमक्या दिल्याचे संपूर्ण पुरावे त्यांच्यासमोर सादर करणार असल्याचे देखील पत्रकार परिषदेत नमूद केले आहे. आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मोहम्मद रफिक यांनी. त्याच्याबद्दल आम्ही आमची सविस्तर बाजू मांडलेली आहे आणि आम्ही आदरणीय पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांचा वाढदिवस आहे तर आम्ही उद्धव साहेबांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. आम्ही पक्ष सोडून कुठेही जाणार नाहीत, आम्ही पक्षातच आहोत आणि जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्हाला आदरणीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकावर बसून उपोषण करावं लागेल आणि आम्हाला न्याय मागावा लागेल. याच्यासाठी पर्याय नाही. 818 आणि 9,822 1 लाख रुपयाचे दोष मी भरलेले आहेत, ते स्वतः पैसे भरायला लावले, राहुल चंदेच्या खात्यावरून भरलेले पैसे नाही. आता मी पक्षप्रमुखांकडे वेळ मागणार. आता उद्धव साहेबांचा 27 तारखेला वाढदिवस आहे तर त्यामुळे आता 27 तारखेच्या नंतरची तारीख मिळेल. जेव्हाही आम्हाला तारीख मिळेल तेव्हा आम्ही पक्षप्रमुखात जाऊन आमची बाजू सांगितलं ना की मी एकनाथदादा पवार यांचं काम केलं, प्रामाणिकपणे काम केलं. सीट निवडून यावी, जिल्ह्याला एक नेता मिळावा, चांगला माणूस होता, पक्षात आले होते, त्यांना निवडून आणणं आमचं कर्तव्य होतं. उद्धव साहेबांवर विश्वास ठेवून आले होते आणि जे पक्षप्रमुखावर विश्वास ठेवून पक्षात येतात त्याच्यासाठी अवरात्र मेहनत काम करणं हे शिवसैनिकाचं कर्तव्य आहे. हो, बंडू भाऊची आणि त्यांची बाचाबाची झाली, मारहाण झाली, एके दुसरा धक्काबक्की झाली, मारहाण नाही. मी फक्त सोडवी केली, मी त्यांना काही मारहाण केलेली नाही, माझा काही मारहाणीत रोल नव्हता, काहीच. हो हो. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान संकल्प समाज उपयोगी अभियान आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने किनवटचे आमदार भीमराव किरण यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका अध्यक्ष सूर्यकांत आरंडकर यांच्यातर्फे इस्लापूर येथील साई मंगल कार्यालयात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला भारतीय जनता पार्टीचे ओबीसीचे जिल्हाध्यक्ष आणि माजी विधानसभा प्रमुख बाबूराव केंद्रे, पंचायत समितीचे उपसभापती
उपसभापती कपिल करेवाड, भारतीय जनता पार्टी अनुसूचित जमाती आदिवासी सेलचे अध्यक्ष गोविंद अंकुरवाड, युवा जिल्हा सरचिटणीस स्वप्नील गरडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सूर्यनारायण पाटील यांसह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत भारत मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या रक्तदान शिबिराला सुरुवात करण्यात आली। या रक्तदान शिबिरामध्ये अनेक भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी आणि तसेच तरुणांनी देखील मिळून जवळपास 80 रक्तदात्यांनी रक्तदान केले असून ही रक्तदान प्रक्रिया नांदेडच्या नंदीग्राम ब्लड बँक ग्रुपने पार पाडली। आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी परमेश्वर पेशवे यांनी। बीड तालुक्यातील पिंपरगव्हाण परिसरातील हरणांच्या हल्ल्याने शेतकरी त्रस्त झालेत। अनेक एकरवरील उभं पीक हरणांनी उद्ध्वस्त केलं असून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे। मात्र वन विभागाकडून यावर कोणताही ठोस कारवाई अद्याप झालेली नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। पिंपरगव्हाण शिवारात रात्रंदिवस हरणांचा मुक्त संचार सुरू आहे। कडधान्य, भाजीपाला, ऊस, मका अशा अनेक पिकांवर हरणांनी धुमाकूळ घातला आहे। शेतकरी रात्री पहारा देऊनही काही उपयोग होत नसल्याची तक्रार करत आहेत। त्यामुळे वन विभाग झोपेत आहे की मुद्दाम दुर्लक्ष करत आहे असा संतप्त सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित होतोय। तर या भागात वन्य प्राण्यांचा वावर वाढत असताना सुरक्षा उपाययोजना आणि नुकसान भरपाई मिळावी ही शेतकऱ्यांची मुख्य मागणी जोर धरत आहे। आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अनिल घोरड यांनी। पुण्यातील जनता वसाहत येथील सुनील गोपाळ उभे यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या संदर्भात समाज माध्यमांवर केलेल्या टिप्पणी आणि निंदनीय वक्तव्याबाबत गुन्हा दाखल करण्यासाठी तसेच अशा व्यक्तींविरुद्ध मकोका सारखी कारवाई करण्यासाठी उमरखेड येथील धनगर आणि हटगर तसेच जय मल्हार समाज आणि इतर सगळ्या पक्षांच्या वतीने एकत्र येऊन उमरखेड पोलीस स्थानक आणि उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर जाहीर निषेध करण्यात आला। तसेच या अधिकाऱ्यांमार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना निवेदनही देण्यात आले। यावेळी उमरखेड नगरपालिकेचे बाळासाहेब नाईक, बळवंतराव नाईक, आनंदराव चिकणे, उपअभियंता पंडागळे, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी तासके यांसह जय मल्हार समाजाचे आणि धनगर समाजाचे कर्मचारी आणि नेते मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी। उमरखेड या ठिकाणी उमरखेडच्या पोलीस स्टेशन विभागामध्ये समोर आपण या ठिकाणी आलेलो आहोत। आपण जाणून घेऊया काही इथं उमरखेडच्या प्रतिनिधी कोण, जे उमरखेडचे माजी नगराध्यक्ष, नगरसेवक राहिले आणि काही प्रतिष्ठित मंडळी आहेत उमरखेडमधली आणि सगळ्याच स्तरातून, सगळ्याच पक्षातून इथं आलेले आहेत। त्यांच्याकडून जाणून घेऊयात आपण इथं कशासाठी आलात। आम्हाला सर सांगता येईल का आपण इथं कशासाठी आलात? आम्ही या ठिकाणी धनगर समाजाच्या वतीनं सुनील गोपाळ उभे नावाच्या पुण्याच्या एका ग्रस्तानं दिनांक 18 रोजी एक पोस्ट समाज माध्यमावर त्यांनी व्हायरल केली। ती पोस्ट एवढी अश्लील होती की आम्हाला ते सांगणंसुद्धा मुश्किल आहे की ते आम्हाला त्याचीसुद्धा लाज वाटते की आम्ही ते काय वाचून दाखवावं कोणाला। एवढा अश्लीलतेनं त्यांनी आमच्या समाजाचा आराध्य दैवत, जागतिक लेव्हलची राजमाता पुण्यश्लोक अहिल्या देवीच्या संदर्भाने त्यानं एक अश्लील विधान केलेलं आहे। त्याचा निषेध आणि त्याच्यावर मकोकासारखी कार्यवाही करावी या संदर्भातला रिपोर्ट देण्यासाठी आम्ही या ठिकाणी समाजाची सर्व मंडळी उपस्थित झालो। पोलीस स्टेशनला आम्ही त्या माणसाच्या विरुद्ध आम्ही या ठिकाणी रिपोर्ट केलेला आहे की त्याला वर गुन्हा नोंद करावा आणि त्याला कठोरातलं कठोर शासन झालं पाहिजे अशी आमची सर्वांची अपेक्षा होती। त्याकरिता आम्ही या ठिकाणी तमाम लोक जमा झालो। आपण काय सांगसाल? सुनील उभेनं आमच्या अस्मितेला फार मोठा घाला घातला। त्या हरामखोराच्या विरोधात कडक कारवाई व्हावी या अनुषंगानं आम्ही महाराष्ट्रभर त्याचा निषेध करत आहोत। अहिल्या माता ही जागतिक लेवलची माता आहे, ज्या मातेनं सर्व समाजासाठी खूप चांगलं काम केलं। त्यांच्याबद्दल अशी अश्लील पोस्ट व्हायरल करणं अत्यंत निंदनीय आहे। त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो व त्याच्यावर कारवाई व्हावी अशी आम्हाला आशा आहे।
आपण ऐकलं तिथं आलेल्या लोकांनी कसा जाहीर निषेध केलेला आहे. खरोखरच अहिल्यादेवी यांच्याबद्दल ज्यांनी जे अनुद्गार किंवा अपशब्द केले याच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी इथे उमरखेडच्या सगळ्या जनतेची आणि सगळ्या नेते मंडळीची आणि सगळ्या पक्षाच्या वतीनं मागणी आहे की या नारामध्ये ज्या व्यक्तीने हे कृत्य करायचं हे केलेलं आहे अहिल्यादेवीला बदनाम करण्याचं. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त उमरखेड शहरात तीनही ऋतूंमध्ये दिवसभर काम करणाऱ्या गरीब आणि श्रमिक वर्गातील व्यावसायिकांच्या आरोग्याची काळजी लक्षात घेऊन फेरीवाले तसेच बैठ्या व्यावसायिकांना छत्र्यांचे वितरण करण्यात आले. भारतीय जनता पार्टीचे यवतमाळ जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांच्या मित्रमंडळींच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून बाजारपेठेतील शेकडो व्यावसायिकांनी आणि फेरीवाल्यांनी या उपक्रमाचा लाभ घेतला. या छत्र्या त्यांच्या रोजच्या उपजीविकेच्या कामात त्यांचे रक्षण करतील अशी भावना भारतीय जनता पार्टीचे नेते नितीन भुतडा यांनी व्यक्त केले. तसेच वाढदिवस साजरा करण्यासाठी एक सामाजिक दृष्ट्या जाणीवपूर्वक आणि सकारात्मक पद्धत या उपक्रमातून अधोरेखित झाली आहे. यावेळी आमदार किसनराव वानखेडे, जिल्हा समन्वयक नितीन भुतडा, माजी आमदार नामदेवराव ससाने, विजय खडसे, जिल्हा सरचिटणीस महेश काळेश्वरकर, बळवंतराव नाईक, ॲडव्होकेट अनिल माने यांसह इतर मान्यवर पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते. आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी. नागपूर विमानतळ येथे काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांचे आगमन झाले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुंबईतील अधिवेशनाबद्दल माहिती दिली. या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी पंकज जोशी यांनी. लोढावर गुन्हा दाखल झाला आहे बलात्कारांचा, परंतु बाकीचे खूप लोक आहेत. आता करू देत ना कारवाई, फक्त कोणालाही प्रोटेक्शन घालून. आमचं तसं म्हणणं आहे की कोणी कोणत्या पक्षाचं असो सगळ्यांनाच कारवाई झाली पाहिजे त्यामध्ये असेल तर. म्हणजे सत्य तपासून 100% फार मोठं राकेट आहे. आणि मी सांगेल की तुम्हाला या सगळ्या प्रकरणामध्ये 50 लोक तरी किमान सगळे अधिकारी घेऊन आणि लोकप्रतिनिधी घेऊन आहे. हनी ट्रॅप आहेच. हनी ट्रॅप म्हणण्यापेक्षा या ठिकाणी मोठे मोठे अधिकारी आणि आजी माजी सगळे राजकारणातील मंत्री ठिकाणी अनेक मोठे मासे हे सगळे त्यामध्ये ट्रॅप झालेले आहे. हा ब्लॅकमेलचा धंदाही हा मोठ्या जोरात सुरू झाला होता. ज्याचं नाव पुढे आलं तो लोढा, त्याने अनेकाकडून म्हणजे ज्याला दाखवलं त्याच्याकडून पैसे घेतले, ज्याची आहे त्याच्याकडूनही पैसे वसूल केले. तो किमान 200 कोटी रुपये याच्यातून कमान वसूल केलेला आहे अशी माहिती सगळीकडे मोठ्या जोरात सुरू आहे. म्हणजे ज्याला दाखवलं त्याच्याकडून पैसे घेत जाणं हे धंदा त्यांनी राजरोसपणे सुरू केला आहे. आता ते कोणाचा कार्यकर्ता मी यावर बोलणार नाही, पण हे उघड लवकर होईल. आणि जे झाकलेले चेहरे आहेत. माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे तसेच वर्तनामुळे त्यांच्यावर सर्व स्तरांमधून टीका होत आहेत. याच अनुषंगाने प्रहार संघटनेचे सर्वेसर्वा बच्चू कडू नागपूरमध्ये असताना त्यांनीही कोकाटेंबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी पंकज जोशी यांनी. आणि त्यांचे अनुभव काय आले असून ते मानलं पाहिजे. खरं तर पहिल्यांदा माणिकराव कोकाटे खरं बोलले, म्हणजे त्यांचं तर आभार मानावं तेवढं कमीच आहे का त्यांनी जे विधान केलं. आणि म्हणूनच ते रमी खेळत होते ना, तर पैसे नसेल शासनाजवळ म्हणून ते रमीचा डाव खेळला असेल. ज्या रमीची जाहिरात सचिन तेंडुलकर करतं ते खेळण्याचं धाडस मला वाटते तेंडुलकरच्या जाहिरातीतून माणिकराव कोकाटेला आलं असेल. आणि त्यांनी हे सिद्ध केलं का खरोखरच मी जे रमी खेळत होतोय ते या सगळ्याला पैसा कमी आहे सरकारजवळ. पण देवेंद्रजी नेहमी म्हणतोय पैसा कुठे आहे बजेटमध्ये. कोणी सांगितलं होतं शक्तीपीठ सुरू कराले, कोणी सांगितलं होतं लाडके बहीण सुरू कराले, कोणी सांगितलं होतं मेट्रो सुरू कराले. काल परवा त्यांनी विधान केलं, त्यांचा आज वाढदिवस आहे, त्यांच्या शुभेच्छा तर देतो, पण त्यांनी विधान केलं का कर्जमाफी आता सध्या द्यायची गरज वाटत नाही, उद्या जर दुष्काळ पडला तर मग अधिक कर्जमाफी द्यायला लागेल काय. म्हणजे काय देवेंद्र सारखे माणसं असं विधान करतंय की दुष्काळाची वाट पाहून कर्जमाफी देण्याचा संकल्प ठेवत असेल तर खरोखरच वाईट गोष्ट आहे. आम्ही कर्जमाफी का मागतोय कारण भावच भेटले नाही. 3,500 सोयाबीन विकावं लागली. दुष्काळापेक्षाही महासंकट होतं कारण शेतीमालाला भावच नव्हता आणि म्हणून त्याच्यातून कर्जमाफीची मागणी. आणि तुम्ही म्हटलं होतं 7-12 कोरा, तेव्हा तुम्ही त्याचं संशोधन उपाययोजना गुंतवणूक केली पाहिजे का हे काही बोलले नाही, फक्त सरळ बोलले होते कोरा. तर तेव्हा निवडणुकीत बोलले
तेव्हा तुम्हाला उपाय न सुचल्याने गुंतवणूक करावी हे म्हणता आलं नाही, तुम्हाला 7-12 कोरा म्हणता आला. आणि त्याच्यातून आता माणिकरावच्या बिचारांची फजिती झाली. कृषी खात्याला पैसा नाही आहे आणि भीक मागल्याशिवाय पर्याय नाही, आणि म्हणून त्यांनी त्या द्वेषापोटी बेकार. महाराष्ट्राचे दूरदृष्टी संपन्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त अमरावती जिल्ह्यातील मेळघाट येथे अंजनगाव सुरजी ग्रामीण आणि शहर मंडळ यांच्या वतीने महारक्तदान संकल्प शिबिर वेद मंदिर मंगल कार्यालय येथे पार पडले. यावेळी माजी आमदार रमेश बुंदिले, माजी जिल्हा सरचिटणीस डॉक्टर विलास कविटकर, माजी जिल्हा उपाध्यक्ष सुधीर रसे यांसह इतर मान्यवरांनी या शिबिराला भेट दिली. तसेच रक्तदात्यांचे प्रेरणादायी योगदान हे अभिमानास्पद आहे असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी दीपक इंगळे यांनी. सिव्हिल लाईन येथून महिला फुटपाथ वरून चालत असताना तिच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. पोलिसांनी सीसीटीव्ही चेक केले असता मागून एक व्यक्तीला पाठलाग करताना आढळला असून हे कृत्य त्याच व्यक्तीने केले असावे असा संशय पोलिसांना आहे. ज्या महिलेचा खून झाला तिचे नाव माया मदन पसिरकर असून वय वर्षे 58 असे आहे अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी पंकज जोशी यांनी. महिलेचे जे नाव आहे त्याचे नाव माया मदन पसेरकर आहे आणि त्याच्या वय 58 वर्ष आहे. आतापर्यंत जे माहिती मिळाली त्यानुसार ते घरगुती इश्यू असा वाटते, पण आता मी स्पष्ट सांगू शकत नाही. हे तपासचे भाग आहे, मी नंतर तुम्हाला सांगू शकतो. घटनाक्रम जे आपण सीसीटीव्ही फुटेज आता बघितले त्यामध्ये एक मुलं आहे ते त्याचे पाठीमागे करत होते आणि त्यांनी जे हे स्पॉट आहे जवळचे जे स्पॉट आहे त्यांना तिथे चाकू मारले. ते जवळ जवाहर हॉलचे जवळ हे दिस इज द लोकेशन जिथे ते राहत होते आतापर्यंत. सर, लग्नाच्या वादवरून हा विवाद झालेला समोर आला, नेमका काय वाद आहे काय माहिती पडलं? आता मी त्याबाबत नक्की सांगू शकत नाही. लग्नाच्या आम्हाला पण ते प्राथमिक माहिती भेटले, पण स्पष्ट मी आता बोलू शकत नाही. ते तपासचे भाग आहे. आतापर्यंत ते स्पष्ट माहिती नाही की कोण आरोपी आहे. नक्की संशय आहे, पण आता मी स्पष्ट सांगू शकत नाही की नाही. आता ते माहित नाही की कोण आहे, कारण की फुटेजमध्ये आता ते फुटेजची प्रक्रिया चालू आहे. मी तुम्हाला नंतर सांगतो की नाही आतापर्यंत नाही. सर, हिंदी में बताइए क्या मामला था? आज नागपूर येथे शासकीय मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह हिंगणा रोड येथील रात्री 3 वाजता 2 अज्ञात व्यक्तीने मुलीच्या खोलीत घुसून तिच्या अंगाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. ती जागी झाली असता त्या 2 व्यक्ती तिचा मोबाईल घेऊन पसार झाले अशी त्या मुलींनी माहिती दिली आहे. माझ्यासोबत राहणारी मुलगी गावाला गेली होती, मी माझ्या खोलीत एकटीच होती असे तिने सांगितले. हे सर्व घडल्यावर तिने हिंगणा पोलीस स्थानकामध्ये त्या 2 व्यक्तींवर तक्रार दाखल केली आहे. आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी पंकज जोशी यांनी. काय झालं नेमकं, काय झालं? सर, रात्री 3 वाजे मी आपल्या रूम मध्ये झोपलेली होती. सर, रात्री 3 वाजेच्या दरम्यान 2 मुलं माझ्या रूम मध्ये घुसले होते. सर, माझ्या रूम मध्ये कडी नसल्यामुळे मी आतून दरवाजा लावलेली नव्हती, बस टेकलेला होता. सर, माझा मोबाईल त्यांनी किती वाजे घेतला, का घेतला, मला ते आतमध्ये किती वाजे आले तो तर मला आठवण नाही सर. पण त्यांनी जसं मला टच केलं तसं माझी झोप उघडली आणि जशी झोप उघडली तसे मला ते समोर दिसले. सर, त्यांनी बस बॅट टच जशी मला टच केला तसे मला जाग आला सर, आणि ते पडून गेले तिथून. आपल्याकडे एक मुलगी आली. ती मुलगी इथे इतर शासकीय मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह हिंगणा रोडला आहे. ते बिल्डिंग 3 मजली आहे. त्या 3 मजलीमध्ये वरचे 2 फ्लोर मुली राहतात. मुली जवळपास 60 मुली इथे राहतात. जी मुलीची तक्रार आहे ती मुलीने असं सांगितलं आहे की आम्ही 2 जणी राहत होत्या, त्यापैकी दुसरी माझी मैत्रीण आहे ती गावाला गेली. मी एकटी राहत असताना 2 मुलं आले. 2 मुलांनी मला स्पर्श केला आणि माझा मोबाईल घेऊन पळून गेले. त्यावेळेस मी आघाडी मारली आणि नंतर मग मी दुसऱ्या दिवशी कंप्लेंट द्यायला आले. परंतु तिने असंही सांगितलं आहे की या फ्लोअरवरती मागचं गेट कायम उघडं असतं, त्याला कुठलेही कुलूप नव्हतं आणि मी ज्या रूममध्ये राहते त्या रूममध्ये 2 दरवाजे आहेत. त्यापैकी एका दरवाजाला कुलूप असताना एक दरवाजा कायम उघडा असतो, त्याला आतून कडी कोणा नव्हता. तसेच त्याने कंप्लेंटही केली की CCTV वगैरे पण नाही. त्यामुळे या CCTVचा फायदा घेऊन आरोपींनी मोबाईल चोरी आणि तिला बॅट टच करून आपण भारतीय न्याय संहिता कलम 75, 305 आणि 3.5
याप्रमाणे आपण गुन्हा दाखल केलेला आहे. त्या अनुषंगाने आपले तपास तात्काळ देऊन चौकशी सुरू आहे. तपास सुरू आहे. आरोपीचा शोध चालू आहे CCTVच्या माध्यमातून. आणि त्याचबरोबर इथे ही कमर्शियल बिल्डिंग असल्यामुळे इथे बऱ्याच मुलांची ये जा असू शकते. त्या अनुषंगाने तपास भविष्यात होऊ नये म्हणून काय खबरदारी घेण्याच्या तुम्ही सूचना? भविष्यात होऊ नये म्हणून समाज कल्याण विभागाला आम्ही वेगळ्या प्रकारचे पत्रही देणार आहोत की महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या ठिकाणी या गोष्टी आवश्यक होत्या. त्या संदर्भाने आम्ही तात्काळ ती पूर्तता करून घेत आहोत. शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, मच्छीमार आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू आक्रमक झाले असून सरकारच्या आश्वासनांना कंटाळून त्यांनी थेट रस्त्यावरची लढाई निवडली आहे. बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम आंदोलनाअंतर्गत प्रहार संघटनेने आज नांदेड नागपूर महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी यासाठी शेतकरी आक्रमक झाले असून सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देत आहेत. आणि या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मोहम्मद रफिक यांनी. आजचा हा रस्ता रोको सन्माननीय राज्याचे माजी राज्यमंत्री तथा दिव्यांगाचे कैवारी बच्चू कडू साहेब यांनी राज्यव्यापी आंदोलन पुकारलेलं आहे. हे आंदोलन सरकारला वारंवार सरकारने निवडणुकीच्या काळामध्ये 7/12 कोरा 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 म्हणून मतदान घेतलं आणि त्याला या 7/12 कोरा करण्याचं भुरळ पडलं. म्हणून बच्चू कडू साहेब हे शेतकरी नेते यांनी राजू शेट्टी साहेबांना आणि बाकी शेतकरी संघटनेच्या सर्वच कार्यकर्त्यांना सोबत घेऊन त्यांनी हा लढा पुढे नेण्याचं काम चालू केलेलं आहे. आणि हे एक सरकारला इशारा आहे. आपण जर या चक्काजाम मधून काही बोध घेत नसाल तर आपल्याला येणाऱ्या काळामध्ये उग्र आंदोलनाला सामोरं जावं लागेल. आपल्याला सर्वसामान्य शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा आवाज आपल्या मंत्रालयामध्ये येणाऱ्या 2 ऑक्टोबरला गांधी जयंती निमित्त समस्त शेतकरी, आज पाहिलं तुम्ही, आज या रस्त्यावर चक्काजाम करत असताना जिल्हाभरामध्ये 18 ठिकाणी चक्काजाम आहे. आज या 18 ठिकाणी अशीच पब्लिक आहे. आणि आपण येणाऱ्या काळामध्ये जर हे बोध घेत नसाल, कर्जमाफी होत नसेल 2 ऑक्टोबरच्या अगोदर, तर आपल्याला गांधीगिरी आपल्या भगतसिंगाच्या रूपानं आपल्या मंत्रालयामध्ये समस्त शेतकरी घेऊन आम्ही घुसल्याशिवाय राहणार नाही, एवढं आपल्याला या याच्यातून सांगू. 21 जुलैला वाशिमच्या स्थानिक गुन्हे पोलीस पथकाने 2 युवकांना गांजा ओळखल्याप्रकरणी पकडले असून त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून 6 किलो 18 ग्रॅम म्हणजेच तब्बल 90,000 रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला. या प्रकरणी NDPS या कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली असून स्थानिक LCB विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार हे युवक वाशिम जिल्ह्यात गांजा विक्री करण्यासाठी आणत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. आणि त्यानुसारच पोलिसांनी या युवकांवर पाळत ठेवली होती आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचून शिताफीने या गुन्हेगारांना अटक देखील करण्यात आली. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक लता फड, सहाय्यक पोलीस अधीक्षक नवदीप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या सर्व पोलीस पथकाने यशस्वीरित्या पार पाडली आहे. आणि या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी. नागपूरवाडी ठाणे अंतर्गत असलेल्या पोलिसांकडून एकूण 20,04,960 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वाडी नागपूर शहर सर्वेलन्स पथकाला याविषयी गुप्त माहिती मिळाली असता त्या आधारावर एका लाल रंगाचा ट्रक आणि त्यामध्ये प्रतिबंधित तंबाखू आणि पान मसाल्यांची अवैध वाहतूक होत होती असे कळताच खडगाव रोड वाडी येथे प्रवीण रोड लाईन्सच्या गोडाऊनमध्ये पोलीस पथकाकडून धाड टाकण्यात आली. यावेळी गाडी चालक अफजल अली सय्यद याला अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपायुक्त S ऋषिकेश रेड्डी आणि नागपूर पोलीस निरीक्षक राजेश तटकरे यांच्याद्वारे यशस्वीरित्याने करण्यात आली. आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी पंकज जोशी यांनी. संत गाडगेबाबा सहकारी सूतगिरणी पुन्हा सुरू करण्याच्या अनुषंगाने बुधवारी मंत्रालयात राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान दर्यापूर विधानसभा क्षेत्राचे आमदार गजानन लवटे यांनी या सूतगिरणी संदर्भात गेल्या काही वर्षांमध्ये अनेकदा बैठका झाल्या, परंतु या बैठकांमध्ये दिलेल्या निर्देशानुसार संबंधित अधिकाऱ्यांकडून कोणताही निर्णयात्मक कारवाई करण्यात आलेली नसल्याचे निदर्शनास आणून देत सूतगिरणी
गिरणी पुन्हा सुरू करण्यासाठी शासन स्तरावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी यावेळेस केली आहे। या बैठकीला आमदार रवी राणा, आमदार प्रकाश भारसाखळे तसेच वस्त्र उद्योग विभागाचे वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते। आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी दीपक इंगळे यांनी। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीतर्फे महागाव तालुक्यातील फुलसावंगी शहर आणि मंडळाच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र फुलसावंगी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या उपक्रमाला कार्यकर्ते आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। तर भारतीय जनता पार्टीचे जिल्हा समन्वयक नितीन भुतडा, माजी आमदार नामदेव ससाने, जिल्हाध्यक्ष आरती फुफाटे, तालुकाध्यक्ष योगेश वाजपेयी यांसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी। यवतमाळ जिल्ह्यातील नागपूर तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गावर तसेच पुसद, उमरखेड आणि ढाणकी येथे बच्चू कडू यांच्या आव्हानानुसार शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा आणि इतर महत्त्वाच्या मागण्यांसाठी राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन करण्यात आले। तसेच कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा जुगार खेळत पत्ते फेकून निषेध देखील करण्यात आला। या चक्काजाम आंदोलनाला काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष, जिजाऊ महिला ब्रिगेडचे अध्यक्ष, प्रहार जनशक्ती पार्टी तालुका अध्यक्ष आणि सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर या मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे। आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी संतोष आडे यांनी। अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7, नवा भारत नवा विचार।